ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यान योग. श्रीकृष्णांचे पार्थप्रेम भाग 3. ओव्या आहेत 127 ते 131. ज्ञानदेव श्रीकृष्णांचे पार्थावरील प्रेमाचे वर्णन करत आहेत. आता अर्जुनाची सख्य भक्ती कशी आहे त्याचे वर्णन करताना म्हणतात, हो का आत्मनिवेदना तळीची, जे पीठिका होय सख्याची, पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृ कागा. अथवा आत्मनिवेदन रूपी भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्यावरील अर्जुन ही मुख्य देवता आहे. पासीची गोसावी न वर्णिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुन तो सहजे पढिये हरी. शेजारीच असलेल्या श्रेष्ठ प्रभूचे वर्णन न करता मग भक्ताच्या गुणाचे वर्णन करावे इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवाला आवडतो. पाहा अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे, ते पती होनी काय न वानिजे पतिव्रता. पहा, जी नवऱ्याला प्रेमाने भसते व जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवऱ्यापेक्षा देखील जास्त करायला नको का. तैसा अर्जुनाची विशेष स्तवाव, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीची या दैवा एका यतनु जाहला. त्याप्रमाणे अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असेच माझ्या मनाला पसंत पडते, कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे. जयाचे या आवडीचे निपांगे, अमूर्तू ही मूर्ती आवगे, पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. ज्याच्या प्रेमाच्या स्वाधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रूप घेतो व तो देव पूर्ण आहे, परंतु त्याला देखील ज्याचा वेध लागतो. अर्जुन देवाचा लाडका असल्यामुळे ज्ञानदेव अर्जुनाचा महिमा गात आहेत. त्याला त्यांनी सख्य भक्तीची देवता म्हटलेलं आहे. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार किंवा पायऱ्या आहेत. सख्य ही 8वी भक्ती. अर्जुनाची सख्य भक्ती आहे. तो श्रीकृष्णांचा सखा आहे आणि त्याची सख्य भक्ती आदर्श आहे. म्हणून ज्ञानदेवाने त्याला आत्मनिवेदनरूपी भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्यावरील अर्जुन म्हणजे मुख्य देवता आहे असे म्हणून त्याचे गुणगान केलेले आहे. त्याला सख्य भक्तीचे दैवत्व बहाल केलेले आहे. आता कोणाला शंका येईल की जवळ भगवान श्रीकृष्ण असताना त्यांचे गुणवर्णन न करता अर्जुनाचे गुणवर्णन का चाललेले आहे, अशी शंका येईल असे गृहीत धरून ज्ञानदेव स्पष्टीकरण करताना म्हणतात की एकतर अर्जुन देवांचा अत्यंत लाडका आहे, कारण तो त्यांच्याशी पतिव्रतेप्रमाणे एकनिष्ठ आहे. पतिव्रता एकनिष्ठपणे पतीची सेवा करते, मग पतीपेक्षा अशा पतिव्रतेचे गुणगान करणे योग्य नाही का. तसेच जो भगवंताशी एकनिष्ठ आहे, ज्याच्या वाटेला त्रिभुवनाचे भाग्य आलेले आहे, ज्याच्या आवडी खातर प्रत्यक्ष परमात्मा देह धारण करून आलेला आहे व देवाला सुद्धा ज्याचा वेध लागलेला आहे, अशा अर्जुनाचे वर्णन करण्यात काहीच गैर नाही असं त्यांना वाटतं. उलट देवापेक्षा अशा भक्ताचेच गुणगान करणे देवालाही आवडते असे त्यांनी पुढे म्हटलेही आहे. पुढे श्रोते ज्ञानदेवांशी संवाद करणार आहेत व त्यांच्या व्याख्यानाचे कौतुक करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.